श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या अजित ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं आज खूप खूप मनापासून स्वागत. मी आज तुम्हाला दादरमध्ये घेऊन चाललो आहे. दादर स्टेशनच्या जवळच कबूतरखान्याजवळ एक असं सुंदर आणि आध्यात्मिक मंदिर आहे. प्रभू श्री राम मंदिर आहे. हे मंदिर खूप आध्यात्मिक आणि खूपच जागृत मंदिर आहे. प्रभू श्री राम यांचं हे मंदिर खूपच प्रसिद्ध आणि आध्यात्मिक मंदिर आहे. ह्या मंदिराला महाराष्ट्राची अयोध्यासुद्धा म्हणतात. या मंदिराचा परिसर खूप शांत आणि प्रसन्न आहे. या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला खूप शांतता, प्रसन्नता आणि खूप आनंद होईल. चला आपण मंदिरमध्ये जाऊ. दादरमध्ये श्री राम मंदिर हे अतिशय प्रसिद्ध व ऐतिहासिक मंदिर आहे. त्याला महाराष्ट्राची अयोध्या म्हणून ओळखले जाते. हे मंदिर GSB समाज यांचे व्यवस्थापन करते. येथे प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाई यांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर अतिशय शांत आणि रम्य वातावरणात आहे. मुख्य उत्सवामध्ये रामनवमी उत्सव 9 दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. तसेच गणेश चतुर्थीचा उत्सव हा अनंत चतुर्थीपर्यंत साजरा केला जातो. उजव्या बाजूला बजरंगबलीसुद्धा विराजमान झाले आहेत. तसेच उजव्या बाजूला थोडे पुढे गेले की आपले गणपती बाप्पा लाडके सर्वांचे हे सुद्धा विराजमान आहेत आणि गुरुदेव दत्तसुद्धा आहेत. तिथे खूपच छान मूर्ती आहेत. डाव्या बाजूला विठ्ठल रखुमाई हे सुद्धा विराजमान झाले आहेत. खूपच छान मूर्ती आहेत सर्वांच्या. तसंच या मंदिराचे नक्षीकामसुद्धा खूप छान आहे. बाहेरचा गाभारासुद्धा खूप मोठा आहे. इथे बसून तुम्ही ध्यान करू शकता. खूप शांत वाटतं आतमध्ये. बाहेर एवढा गजबजलेला आवाज असतो, पण आतमध्ये आलं की तुम्हाला खूप शांतता वाटते. मंदिरात प्रवेश केल्यावर एका बाजूला श्री शीतलादेवी मातेचं मंदिर आहे. हा बाहेरचा गाभारा पहा केवढा मोठा आहे. खूप प्रशस्त आहे. दादरसारख्या मेन ठिकाणी असूनही खूप प्रशस्त जागा आहे. आता हे दुसऱ्या बाजूला ही देवी आहे, श्री महालक्ष्मी देवी. दादरच्या या श्री प्रभू रामचंद्र मंदिरमध्ये तुम्हाला इतर देवतांचे सुद्धा दर्शन होते. गणपती बाप्पाचं दर्शन होतं, गुरुदेव दत्ताचं दर्शन होतं, महालक्ष्मी देवीचं दर्शन होतं, नंतर शीतलादेवी मातेचं दर्शन होतं, तसंच विठ्ठल रखुमाईचं तर दर्शन होतं. एकाच मंदिरमध्ये तुम्हाला इतर देवतांचे सुद्धा दर्शन घडते. त्यामुळे खूप लोक इथे येतात. दादरमधला प्रभू श्री राम मंदिर हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला. हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि न चुकता सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हालाही नवीन नवीन व्हिडिओ पाहता येईल. तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी कोणतेही चार्जेस नाही आहे. तर बिंदास जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.